रामटेक तालुक्यातील बोंद्री येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी आणि शेळी विकास प्रक्षेत्राला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेला हा प्रकल्प महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळ गोखले नगर पुणे अंतर्गत चालविला जातो। या प्रक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मेंढ्या आणि शेळ्यांचे संगोपन केले जाते, त्यामुळे येथे चारा आणि खाद्यसाठा मोठ्या प्रमाणात ठेवलेला असतो। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 27 मार्चला दुपारी अचानक 1 वाजताच्या सुमारास विद्युत तांत्रिक बिघाडामुळे शॉर्ट सर्किट होऊन त्यातून आगीनं रौद्ररूप धारण केलं। आगीनं काही क्षणातच उग्र स्वरूप धारण केलं आणि संपूर्ण गोदामाला आपल्या कवेत घेतली। या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात चारा, खाद्यासाठी तसेच शेळी आणि मेंढ्यांसाठी साठविलेले खत जळून खाक झाले। आगीचा धूर मोठ्या प्रमाणात दिसताच प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन केंद्र रामटेक यांना घटनेची माहिती दिली। रामटेक नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत आगीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं होतं। प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे 3 लाख रुपयांचं मोठं नुकसान झालंय। चारा आणि खाद्यसाठा जळून गेल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांसाठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे। अन्न आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं प्रकल्पात संगोपनाखाली असलेल्या मेंढ्या आणि शेळ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। या घटनेची माहिती देताना कनिष्ठ लिपिक शेळी आणि मेंढी पालक प्रकल्प बोंद्री यांनी सांगितलंय की या आगीत संपूर्ण चारा आणि बहुवार्षिक खाद्यसाठा नष्ट झालाय। शासनानं तात्काळ मदत दिली नाही तर शेळ्या आणि मेंढ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतंय। 2025 रोजी आमच्या फार्मवरती अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आमच्या पूर्ण प्रक्षेत्रावरील बहुवार्षिक चारा पिकाचं व लेंडी खतात आणि प्रक्षेत्रावर शेती विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली असता ते अगोदर आग ही अनियंत्रित झाली होती। त्यामुळे आम्ही अग्निशामक दलाला बोलवून त्या आगीवर कंट्रोल केला। त्या कंट्रोल करता ती आग दुपारी 1 वाजताच्या सुमारास लागलेली होती आणि तिला कंट्रोल करता निदान 3 ते 4 घंटे लागून गेले, तरीसुद्धा आगीवर कंट्रोल नाही झाला। तेव्हा अग्निशामक दलांनी उत्कृष्टरित्या काम करत या आगीवर सुमारे 4 घंटे काम करून या आगीवर नियंत्रण आणला। तर सांगायचं आणि आमच्या बहुवार्षिक चारा पिके व लेंडी खत याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर या नुकसान भरपाई आर्थिकदृष्ट्या बघितलं गेलं तर याची नाही निदान 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत याची आर्थिक अशी नुकसान झाली आहे। तर आम्ही शासनास विनंती करतो की या आर्थिकदृष्ट्या आम्हाला इथे नुकसान भरपाई मिळावी अशी मी विनंती करत आहे। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।